सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. दरीकोंडूर येथे समाज प्रबोधन विद्यामंदिर हायस्कूलचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दिशा. दरीकोंडूर तालुका जत प्रतिनिधी चर्मगोंडा पाटील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरीकोंडूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या समाज प्रबोधन विद्यामंदिर हायस्कूलच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे दरीकोंडूरसह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरवर जावे लागणार नसून गावातच माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोरठी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणप्रेमी, नागरिक, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या स्थापनेमागे उद्दिष्टे, भावी शैक्षणिक वाटचाल, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि संस्थेच्या विकास आराखड्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, सांगली जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, दरीकोंडूरचे सरपंच अमीन शेख, माजी सरपंच चरमगोंडा पाटील, मार्केट कमिटीचे सचिव चौधरी साहेब, सोरडीचे चेअरमन श्रीकांत काळे, चेअरमन नंदकुमार शेळके, अशोक मिसाळ, महादेव मिसाळ, विश्वास भोसले, पापा मलमे, भाऊसाहेब पाटील, मोहन गायकवाड, प्रकाश मोठे, रघु नागणे, सदाशिव होनमाने, माजी सरपंच श्याम शेख तसेच पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, सदस्य, विविध दाते, ग्रामस्थ, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गावात नव्याने सुरू झालेल्या या हायस्कूलमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या उभारणीसाठी आर्थिक, सामाजिक आणि नैतिक पाठबळ देणाऱ्या विविध दात्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अनेक माजी विद्यार्थी आणि पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलताना विवेक कोकरे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हीच खरी ताकद आहे. समाज प्रबोधन विद्यामंदिर हायस्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. शाळेच्या विकासासाठी आवश्यक असणारी सर्व मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतची जिल्हा परिषद मराठी शाळा सक्षमपणे चालली पाहिजे. त्या शाळेच्या हिताला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी. यावेळी सरपंच अमीन शेख, गायकवाड सर तसेच चौधरी साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या स्थापनेबद्दल आनंद व्यक्त केला. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे केंद्र म्हणून ही शाळा कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात समाज प्रबोधन विद्यामंदिरच्या स्थापनेमागे सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक उन्नतीचा ध्यास अधोरेखित करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या या प्रयत्नांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ज्योती इनामदार मॅडम यांनी केले. तर हमीद शेख सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी समाज प्रबोधन विद्यामंदिर हायस्कूलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून शिक्षण क्षेत्रात दरीकोंडूर गावासाठी एक ऐतिहासिक टप्पा म्हणून त्याची नोंद होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.